अहो आई, आज मुलांचा रिझल्ट नाही का? आणि मुलं आली नाहीये, त्यांना काळजी वाटते. म्हणून काय हे आई, गाणं गेलं मोठ्याने गेलं यारपट्याने. फोन तर करा ना मुलांना. अहो अजून आले नाही, असं काय करता तुम्ही? अगं तू मागे लागू नको, सतत करू नको, मला काम करून किती मुलं आहेत आपली. घरातून काम करताय तुम्ही, जेव्हा पहा तेव्हा लॅपटॉप लॅपटॉप लॅपटॉप. बाबा 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 बघा ना, आज माझा रिझल्ट आला आणि मला 95% मिळाले. एवढे छान मार्क्स पास झाले बाबा, बघा ना बघा. अरे वा वा वा, चांगल्या मार्काने पास होतील हे तर मला हो ना. पण तुला 95% मार्क मिळाले. खरंच खूप छान खूप छान. आणि एवढं सगळं घरातलं करून तू खूप कष्ट घेतलंय, रात्रंदिवस अभ्यास केला. खरंच खूप यशवंत हो, बुद्धिवंत हो. आणि ही आता आनंदाची बातमी मी सगळ्या पण छान आणि घरात पण चांगली आई बघ 95% मार्क्स. अगं हो, राहू दे, पास झालीस ना. पण तुला येताना कळलं नाही, सोनूला पण बरोबर घेऊन यावं म्हणून चाललीच एकटी. अगं तू सोनूला इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकवलंय. येईलच तो त्याचा रिझल्ट लागल्यावर तू कशाला काळजी करते? जाऊ दे, मी आजीला ना काकीला सांगते. काकी बघ ना बघ ना बघ ना, खूप छान बघ. आई पाहिलं काय मुलगी. अहो चांगला सॉरी नका फोन त्याच्या. आई तो नका काळजी करू. आजी आजी बघ ना बघ, एकच माझा रिझल्ट आनंद आहे ना. अरे किती वेळ तुला मित्रांकडे होतच काय? हो मित्रांबरोबर होतो. मला सांगायचं ना फोन करून. पण तुला भूक लागली का? खरंच खूप भूक लागले. मला अगं काहीतरी असलं तर घे ना गं. पटकन आली. रेखा काम करा. अगं काय तुम्ही आणि काय तुझे हे अवतार. शूज कुठे फेकले, बॅग कुठे टाकले आणि चल ते सगळं जागेवर ठेव आणि रिझल्ट